ज्याप्रमाणे अदृश्य निर्मितीतील त्याने शामाईम म्हणजे अनेक आकाश निर्माण केले, त्याचप्रमाणे त्याने पृथ्वीचे जे आकाश हे वेगळे निर्माण केलेले आहेत, त्याचा आपण जे काही आता अभ्यास करत आहोत. या अभ्यासाकरिता आपण कोणते हे जे काही भाषांतर केलेल्या बायबल मधून अभ्यास करणार नाही. हा जो अभ्यास करत असताना आपण भाषांतरित केलेल्या कोणत्याही बायबल मधून अभ्यास करणार नाही, कारण ती तितकं जे काही सत्यच्या मूळ हिब्रूच्या सत्यतेपर्यंत पोहोचत नाही. तर मूळ हिब्रू भाषेतील जे काही मूळ दस्तावेज मधून जे काय की अभ्यास करू, हे आपणास बेरसीत पहिला अध्याय 6 ते 8 वचनांचा जे काय की यामध्ये आपल्याला अभ्यास करणं जरुरीचं आहे. मूळ हिब्रू दस्तावेज मध्ये जे काही जे उच्चार आहेत त्याचे त्याबाबत जे काय की त्याबरोबर त्याचे मराठी भाषांतर जे काय की त्या हिब्रूचं मराठी भाषांतर काय होतं. आमचे जे बायबल आलेले आहेत ते हिब्रू मधून ग्रीक मध्ये गेले, लॅटिन मध्ये गेले, लॅटिन मधून इंग्रजी मध्ये गेले, इंग्रजी मधून ते वेगवेगळ्या ज्या प्रत्येकाच्या भाषेमध्ये, मराठी भाषेत, हिंदी भाषेत, प्रत्येक भाषेमध्ये जे भाषांतर करत 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 असताना मूळ जो पॉइंट त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे होता, ओरिजिनॅलिटी, हिब्रूची जी मूळ ओरिजिनॅलिटी जी लक्षात ठेवायला पाहिजे होती, ती भाषांतर करणाऱ्याने कोणीही ठेवलेली नाही. त्यामुळं भाषांतरित बायबल मध्ये मूळ जे दस्तावेजला धरून आलेले जे काही भाषांतर हे जे काय की समानता दाखवत नाही, वेगळं दाखवतात. यामध्ये जे काय आहे की जो 6 वचनामध्ये हिब्रू मधील जे 6 वचन आहे, हय्या एलोहिम अमर यामी तावेक रिक्का बादल हाय माय माय बाईन. अर्थात मराठी भाषांतर आहे, एलोहिमने असे म्हटले आहे की पाण्याच्या अर्थात वायुरूप जलाच्या मध्य अंतराची पोकळी तयार हो आणि त्या पोकळीच्या पाण्याच्या मध्ये पाणी एकमेकाला वेगळे करो. वायू ज्वल हे एकमेकांना वेगळे करो. आणि यामध्ये जे काय आहे की याची जी निर्मिती आहे, ही निर्मिती करत असताना जे काय की मूळ कोणत्या प्रकारचं भाषांतर हिब्रू मध्ये आलेलं आहे त्याचं सविस्तर जे काय की इथं आम्हाला जे काही पाहणं गरजेचं आहे. हय्या एलोहिम अमर याईम तावेक रिक्विया बाद हया माय माय बाईन. अर्थात यावेने असे म्हटलेले आहे की पाण्याच्या अर्थात वायू ज्वलाच्या मध्ये अंतराळ पोकळी तयार हो. पाण्याचा मोठा वायू ज्वल पाण्याचा मोठा संच होता. उत्पत्तीमध्ये आम्ही पाहते, बेरसीत मध्ये पाहते, त्याने जे काय आहे की त्या पाण्याला लहान संच आणि मोठा संच असे डिवायडेशन वेगळे केले. लहान संच जो वायुजल पाण्याचा संच खाली ठेवला आणि मोठा पाण्याचा संच त्याने वर घेतला. पुढे आपल्याला पाहायला मिळेल, पुढं 7 वचन, बेराशीत 7 वचन, एत एलोहिम असा बाईम बादल राखिया ताहत अशेर माईम माईम बाईन रिक्वा रिक्वा एल अशेर केन हया. अर्थात मराठीमध्ये भाषांतर आहे, एलोहिमने अशा प्रकारे अंतराळ, दुसरा शब्द त्याला कॉमन शब्द आहे मूळ पोकळी, पोकळी निर्माण केली. त्या आकाशाच्या खाली 7 आकाशाचे पाहिले त्याच्या खाली पोकळी निर्माण केलेली होती. त्याने अंतराळ म्हणजे पोकळी, खालील पाणी अर्थात वायू ज्वले वरच्या अंतराळाच्या वरच्या वायुज्वलापासून ती वेगळी केली आणि तसे झाले. अर्थात दोन्ही संच एक संच आहे, वायुजलांचा एकच जो संच आहे, लहान संच त्याने खाली ठेवला आणि मोठा वायू जलाचा संच तो वरती त्याने ठेवला. 8व्या वचनामध्ये
राक्विया, एलोहिम, क्वारा, एरेत, हया, शामाईम, शेनी, एस, बोकोर, हया. मराठीमध्ये ते भाषांतर पाहायला मिळतं की आणि एलोहिमने अंतराळाला त्या पोकळीला आकाशे म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा दुसरा दिवस. हे हिब्रू मूळ दस्तावेज मधील जे काय की हिब्रू मध्ये असून त्यामध्ये मराठी भाषांतर जे काय की ते आम्ही जे काय की त्याचा जो चित्रलेख जो आहे, आलेख जो आहे, चित्राचा आलेख हा तिथं जे काय की तो केलेला पाहायला मिळतो. दृश्य स्वरूपात निर्माण केलेले जे काय की पृथ्वीवतीचे जे काय की आकाशाच्या बाबतीत हे चित्र, हे संपूर्ण चित्र इथून यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की वायू ज्वलाचा मोठा संच, वायू ज्वलाचा जो मोठा संच आम्हाला इथं पाहायला मिळतो. हा जो मोठा संच डार्क ब्ल्यू मध्ये वायू ज्वलाचा मोठा संच आम्हाला इथं पाहायला मिळतं की स्तोत्र 148 आणि 4व्या वचनामध्ये जे काय की तो स्तोत्र करता तो दाखवते की आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो. हा संदर्भ आहे, तो पुरावा आहे. त्या पुरावाच्या द्वारे हे जे चित्र रेखाटले गेलेले आहे निर्मितीमधील त्यांच्या ब्लू प्रिंट त्यांची जी आहेत अदोनाई एलोहिमची, त्याचं ब्लू प्रिंट तयार केलेले आहे. हे जे आकाश आहेत सर्वात उंच, आकाशावरील आकाशांनो, स्तोत्रसंहिता 148:4 मध्ये आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचं तुम्ही स्तवन करा. याच जलाशयाचा त्याने उत्पत्तीच्या काळामध्ये बेरसीच्या जे काय की आम्हाला नोहाच्या काळाच्या बाबतीत इथं पाहायला मिळतं की त्याने आकाश कपाटे उघडून आकाशामधून देखील जे काय की ते पाण्याचा जे काय की पाऊस जो आहे तो जलरूपद्वारे त्याने पाडला. द्रवरूप पाण्याचं प्रति जे काय की द्रवरूप पाण्यामध्ये त्याचं रूपांतर करून त्याने ते सर्व या पृथ्वीवर पाडलं. पृथ्वीच्या समुद्रामध्ये इतकं पाणी नाहीये की जेणेकरून त्या अरार पर्वताच्या 30-60 फूट वर पाणी चढेल इतकं पाणी पृथ्वीवर नाहीये. हे क्रॉस एक्झामिनेशन आहे अभ्यास करत असताना. या पृथ्वीच्या समुद्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, या पृथ्वीच्या समुद्रामध्ये इतकं पाणी नाहीये की जेणेकरून त्या अरार पर्वताच्या 30 हात पट जे काही की उंच पाणी जाईल तितकं. आकाश कपाटे याचा अर्थ आम्हाला पाहायला मिळतो की हे जे वरचं जे जल वायुरूप जलाचा जो संच मोठा जलाशय जो आहे त्याचा त्याने द्रवरूप जलाशयामध्ये रूपांतर करून ते पाणी त्याने पृथ्वीवर पाडलं आणि ते इतकं पाणी झालं की ते संपूर्ण अरार पर्वत जे काय की त्या काळातला सर्वात मोठा उंच पर्वत, त्या अरार पर्वताच्या 30 फूट उंच पाणी तिथं वर त्याने नेलं. त्याचं कारण होतं की जे नफिलियम संतती, महाकाय संतती जी आहे, राक्षसी महाकाय संतती जी आहे ती सर्व जी मिश्रित संतती जी होती ती पूर्णपणे नष्ट करायची होती. कारण त्या नफिलियमच्या संततीची, त्या महाकाय जे शरीर त्यांचे जे त्या काळातले जे माणसं होते नफिलियमचे, त्यांचे शरीराची उंची आम्हाला पाहायला मिळते की 20 ते 25 फुटापर्यंत त्यांची उंची होती. आणि जरी ते डोंगर त्या पर्वत अरार पर्वतात जरी गेले असते आणि अरार पर्वत खाली पाणी राहिलं असतं तर ते वाचले असते. म्हणून तो अरार पर्वताच्या उंच 30 फुटात पाणी जे काय की ते वर त्यांनी पाणी दिलं. 30 फुटात, 1 हात 3 फूट, जवळजवळ फुटामध्ये जर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं तर 90 फुटापर्यंत अरार पर्वताच्या टोकापासून 90 फूट उंच पाणी त्यांनी तिथं नेलं. ते पाणी वास्तविक पृथ्वीवर तितकं नव्हतं. या जलाशयातील आकाशातला जो आहे संच वायुरूपाच्या माध्यमातून त्याने द्रवरूप त्याचं रूपांतर करून त्याने त्या पृथ्वीवर त्याने प्रलयाच्या माध्यमातून त्याने केलं. तत्सोबत आम्हाला पाहायला मिळते की पृथ्वीचे झरे देखील त्याने फोडले आणि पृथ्वीचे झरे फोडून त्यांनी संपूर्ण ते जलाशयाच्या माध्यमातून त्याने त्यावेळेस संपूर्ण जगाचा नाश केला होता. हे पुरावे हे कोणी शिकवणार नाही इतकं असं. आणि हिब्रू पर्यंत कोणी जातच नाही, हिब्रू मधून कोणी शिकवायचा प्रयत्न करत नाही.
हा जलाशयाचा मोठा संचच्या बाबतीत इथं जे काय की इथं मला पाहायला मिळतं. जे उत्पत्ती 6वा अध्याय आणि 6 ते 8 वचनामध्ये त्यांनी लहान संच वायू जल संच जो आहे तो वेगळा ठेवला आणि मोठा संच त्याने वर ठेवला. काय रूपक आहे मंदिराचं? यरुशलेम मंदिरामध्ये परमपवित्र स्थानामध्ये जाण्याच्या आधी कुठून जायचं? त्यांनी जे पाण्याचं जे गंगाजळ जे आहे त्या गंगाजळामध्ये त्याने काय करायचं? स्वच्छ व्हायचं, पाण्याने स्वच्छ हात पाय धुवायचे सर्व आणि नंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा. त्या आकाशाच्या निर्मितीचं प्रतिरूप त्याने ते यरुशलेम मध्ये जे मंदिर आहे ते केलेलं होतं. ते मला नाही काढता आलं ते स्क्रिप्ट, कारण ते इंग्लिश मध्ये सर्व भाषांतर असल्यामुळं ते ऍक्युरेट ते शब्द मिळाला त्याचे इंग्रजीचे भाषांतर शब्द. यरुशलेम मंदिराचे जे शिक्षण आहे, परम पवित्र स्थान, पवित्र स्थान, यज्ञ अर्पणाचं जे ठिकाण, त्यानंतर वेदी, स्त्रियांचं शिक्षण वेगळं, पुरुषांचं शिक्षण वेगळं, परराष्ट्रीय जे इस्रायल नाही ते परराष्ट्रीय जे लोक आहेत त्यांचं शिक्षण वेगळं, हे सर्व शिक्षण त्यांनी जे वेगळे केले. त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायच्या वेळेस त्या गंगाजळामध्ये त्याने तिथं यायचं. गंगाजळ जे होतं त्याच्यामध्ये हात पाय त्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर त्याने तिथं प्रवेश करायचा. त्याचं ते प्रतिरूप आहे पाण्याचा संच. आणि स्तोत्रकर्ता देखील तो दाखवते की आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याचं स्तवन करा. इथं दिलेलं आहे, रेफर केलेले आहेत. स्तोत्रशतक 148 मध्ये जे काही की 4थ्या वचनामध्ये तिथं पाहायला मिळतं. या आकाशाच्या नंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतं की जे भ्रष्ट झालेले दुरात्मे आहेत, जे सैतानाच्या बरोबर ज्यांनी जे काय की बंडाळी केलेली होती, त्या बंडाळी केलेल्या सर्व देवदूतांना ते आम्हाला पाहायला मिळते की त्या जलाशयाच्या खालच्या जे काय की पोकळीतल्या भागामध्ये, दालनामध्ये त्यांनी तिथं जे काय की ते त्यांनी ते बंदिस्त ठेवले. तिथं पृथ्वीच्या वर आकाशामध्ये तो दाखवते की आकाशातल्या दुरात्म्या बरोबर तुमचं युद्ध आहे. पाऊल दाखवते प्रेषित पाऊल. हे दुरात्मे संच तो तिथं अजूनपर्यंत आहे, पण आम्हाला कोणी शिकवत नाही ना या गोष्टी. फक्त हा आकाशाबरोबर दुरात्म्याबरोबर तुमचं, पण प्रत्यक्षात चित्रकृती आलेखाच्या माध्यमातून जर काढलं तर हे चांगल्या प्रकारे समजायला सोपं जातं. जोपर्यंत तुम्ही चित्रकृती काढत नाही, रेखाचित्र तयार करत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजायला कठीण जाईल. आकाशाच्या वरती जे आम्ही पाहतोय की इथं जे पृथ्वीचं जे आकाशाचं जे शिक्षण आहे दालन, तिथं आम्हाला पाहायला मिळतं की त्या पोकळीमध्ये त्याने आम्हाला पाहायला मिळतं की ते भ्रष्ट झालेले दूध जे आहे, बंडाळी केलेले दूध, जे पहिल्या निर्मितीमध्ये जे त्यांनी बंडाळी केली त्या सर्वांचे आत्मे आम्हाला दूतांचे आत्मे पाहायला मिळतात. ते आज तागायत आहे. हा मोठा पाण्याचा जल जो काय की वायू जलाचा संच जलाशय ते देखील अस्तित्वात आहे. दुसरं दालन जे आम्हाला इथं पाहायला मिळत आहे हे देखील तिथं अस्तित्वात आहे. आकाशातील जे काही पृथ्वीच्या आकाशाची जी पोकळी आहे त्याच्यामध्ये जे काही पाहायला मिळत आहे 6वा अध्याय EP 6:12 प्रमाणे इथं पाहायला मिळत आहे. पुढचं शक्य आम्हाला पाहायला मिळते की त्याने आपल्या हातच्या बोटाच्या उंगली कृत्याने, बोटाच्या साह्याने त्याने हे सर्व तारांगण निर्माण केलं. त्याला त्याच्या ब्लू प्रिंट मध्ये, डिझाईनच्या त्याच्या ब्लू प्रिंट मध्ये त्याला जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्या सर्व गोष्टी त्याने ह्या तारांगणामध्ये त्यांनी तिथं ठेवल्या. ते पुढचं सेक्शन तारांगण. या तारांगणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने लहान ज्योत, मोठी ज्योत, तारे आणि ग्रह इतर जे काय की अनेक ज्या काही गोष्टी त्यांनी त्या तारांगणामध्ये ठेवल्या. या निर्मितीचा उद्देश काय होता की या तारांगणामध्ये जे ज्योती त्याने ठेवल्या, लहान ज्योत, मोठी ज्योत, की त्याच्या ज्योतीचा उपयोग पृथ्वीवरील जे काय आहे की त्या सजीवांसाठी उपयुक्त व्हावा. सूर्यासाठी आम्ही पाहतो सूर्य जे नाव आहे, परंतु वास्तविक हिब्रू मध्ये सूर्य नाव नाहीये त्याला. हे आमच्या इथलं संस्कृत मधलं नाव आलेलं आहे सूर्य. सूर्याला अजून एक दुसरं नाव आहे रवी. त्याचे हिब्रू मध्ये नाव वेगळे आहेत. मोठी ज्योत, लहान ज्योत. सूर्य हे नाव केव्हा दिलं गेलं, कोणी दिलं गेलं याचं देखील कोणाला माहिती नाही.
मूळ सूर्य हे नाव, चंद्र हे नाव कोणी दिलं? पवित्र शास्त्रातल्या सखोल अभ्यासामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतंय की जेव्हा यौसेपाला स्वप्न पडलं आणि यौसेपाला स्वप्न पडल्यानंतर तो त्याच्या बापाला सांगते की मी एक स्वप्न पाहिलं रात्री की मला सूर्य आणि चंद्र आणि तारे काय करत आहे? नमन करत आहे. आणि नंतर त्याचा याकोब जे काय की त्याला म्हणते, यौसेला म्हणते की मी आणि तुझी आई तुला नमन करत आहे. असं कसलं स्वप्न पडलं तुला? रूपक आहे, आई वडिलांचं ते रूपक, सूर्य आणि चंद्र आणि तारे हे भावाचं प्रतीक होतं रूपक, की त्याने त्यासाठी निर्माण केलेले. आणि ते त्याचा उद्देश त्यामध्ये काय आहे की पृथ्वीवर जे सजीव निर्माण केलेले त्या सजीवाकरिता उपयुक्त अशा सर्व जे काय की त्यांच्याद्वारे सर्व गोष्टी त्यांना प्राप्त व्हाव्या. दिवसा सूर्य पाहिजे, उजेड आहे, मून पाहिजे. रात्री चंद्र आहेत, मून लाईट आहे. त्या सूर्याच्या उष्णतेने गरमी जितकी होती तितकं चंद्राच्या उष्णतेने होत नाही. मून लाईट आहे. दोघांच्या निर्मितीमध्ये फरक आहे. सूर्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्ती आहे. ज्वलित तो उकळता गोळा आहे अग्नीचा. चंद्र पाहायला गेलं तो जो शीत आहे पण प्रकाशमय आहे, रेडियंट टाइप मध्ये. सूर्याची जेव्हा सूर्याचे किरण जेव्हा अनेक चंद्रावर किंवा ताऱ्यांवर पडतात तर आम्हाला इथं पाहायला मिळते की ते रात्री तेव्हा ते चमकतात. सूर्याचा जो उजेड जो प्रकाश आहे, काही असे तारांगणामध्ये असे बनवलेले आहेत की ह्या तारांगणामध्ये त्या सूर्याच्या प्रकाशाने दिवसभर शोषतात आणि रात्री नंतर जे काय की ते तो शोषलेला सर्व जो प्रकाश आहे तो परत परावृत्त करतात. रेडियम ज्याला आम्ही नाव दिलंय की एखादं रेडियमचा पेंट किंवा रेडियम वस्तू जर एखादी आम्ही ठेवली आणि रात्री आपल्याकडे ते पहिले HFT चे घड्याळ होते गजर, त्याचे जे आकडे संपूर्ण जे आहेत ते आकडे सर्व रेडियमचे. जरी अंधार पडला तरी किती वाजत होते ते काट्याला देखील रेडियम होतं आणि त्या आकड्यांना देखील रेडियम होतं. ते राहिलंच नाही. अनेक ह्या आकाशातील तारांगणामध्ये अनेक ज्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या होत्या. का? अजून आम्हाला पाहायला मिळते की तारे हे नक्षत्रगण का बनवले की दिवस, महिने आणि वर्ष याची कालगणना करण्यासाठी. त्याची कालगणना करण्यासाठी ह्या गोष्टी त्यांनी त्या जे काय की हे त्यांनी तारे ते जे काय की सगळे त्या अंतरातील जे काय की ज्या तारांगण आहेत त्या तारांगणामध्ये ठेवले नक्षत्रगण. पण ही नक्षत्रगणाच्या बाबतीत आम्हाला पाहायला म्हणजे ही त्याची हातकृती आहे. त्याने हाताने त्याला जे पाहिजे तसं तिथं ठेवलंय. त्याने स्वतः हे जे अवाढव्य असंख्य आहे तारे त्याने स्वतःच्या हाताने ते ठेवले. पण प्रत्येकाला एकमेकाला त्याने बांधून ठेवलंय. प्रत्येकाला एकमेकांच्या मध्ये कशाने बांधून ठेवलं? मॅग्नेटच्या द्वारे, चुंबकाच्या द्वारे. प्रत्येकाची चुंबकाची जी काय आहे की मर्यादा त्याने ठेवलेली. त्या चुंबकाच्या मर्यादेमध्ये आम्हाला पाहायला मिळते की ते सर्व त्या चुंबकाच्या प्रमाणे जे काय की ते एकमेकांच्या बरोबर दोन्ही वेगळे जर चुंबक तुम्ही एकत्र आणले तर कधी एकत्र येत नाही ते. आता इथं तुम्ही तितकं सायन्स वाले आपले पोरं आहे की नाही माहिती. सायन्सचा भाग आहे. दोन मॅग्नेट एकत्र आले तर ते काय एकत्र येत नाही, काय एकमेकांना चिटकत नाही. काय कारण आहे सायन्स मधलं? बाई काय कारण आहे? टीचर आहे ना तुम्ही. प्रत्येकाचा ध्रुव, प्रत्येकाचा मॅग्नेटची जी पॉवर एक लिमिटेड कॅपॅसिटी पर्यंत ठेवली जाते. ती जर एकमेकांच्या जवळ आणली तर ती एकमेका जवळ थांबत नाही. किंवा मॅग्नेटच्या ऑपोजिट एखादी जरी वस्तू तुम्ही ठेवली तरी ती आकर्षित करत नाही. मॅग्नेटच्या मध्ये जरी एखादी लोखंडी वस्तू जरी ठेवली तरी ती आकर्षित करत नाही. तिची जी आकर्षण करण्याची जी क्षमता जो भाग आहे ती जोपर्यंत त्याच्या लेंथ मध्ये त्याच्या अंतरापर्यंत ती वस्तू येत नाही तोपर्यंत ती आकर्षित जात नाही.
सर्व त्याने त्या तशाच गोष्टी त्यांनी ठेवल्या एकमेकांच्यावर, आणि एकमेकांच्यावर तशाच गोष्टी ठेवल्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्याच्या हाताने हातचे कृत्य हे उंगली बोटाने त्याचे ते कृत्य केलेले हे अंतराळ तारांगण. या तारांगणाच्या बाबतीत जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या खाली जो पुढचा जो भाग आहे की वातावरण बेस वातावरणाचा, तुम्ही इथून इथपर्यंत जाऊ शकता कसं बी, पण याच्यावर तुम्हाला काय की जाता येणार नाही. जो वायू जो आहे वातावरण जे तयार केलं त्याने हे लिमिटेड पेस पर्यंतच, मर्यादेपर्यंतच, त्या पेसच्या पोकळीच्या मर्यादेपर्यंतच त्याने ठेवले, त्याच्यावर नाही. म्हणून माणसाला इथं पुढे जर जायचं झालं तर त्याला जे काय की ते प्राणवायूचे नळकांडे ते घेऊन, जे काय की ऑक्सिजनचे नळकांडे घेऊन जे काय की ते घेऊन जावं लागतात त्याला. पण का? कारण त्याच्या पुढे त्यांनी तयार केलं नाही, ते लिमिटेड. त्याचे कारण आहे, त्याची कारण आहे. त्याने त्या सर्व ज्या गोष्टी पूर्वनियोजित फ्युचरच्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी त्या निर्माण केलेल्या आहेत. फ्युचर भविष्यातल्या गोष्टी. उपध्यामध्ये देखील जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतं की फ्युचरच्या गोष्टीमध्ये की जो तू आपलं जे काय आहे की आपलं जे काय ग्रह, आपलं जे काय कोठी या तारांगणामध्ये जरी बांधली, तू आपलं घरट या तारांगणामध्ये कुठेही जरी बांधलं, पण जेव्हा मी येईल त्यावेळेस मी तुला वरून खाली टाकून ते तारांगण. त्याच्यावर आम्हाला दिवस रात्र माहिती पडते, महिने वर्ष माहिती पडतात. या पृथ्वीवर जे काय की सजीव आहे त्या सर्वांकरिता ती उपयोग. तारांगणाच्या नंतर आम्ही पुढे पाहतो की जो भाग आहे पुढे वातावरण मध्ये आम्ही पाहतो की तारांगणाच्या खाली वातावरण, पृथ्वीचं वातावरण. त्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये पर्यंत तुम्हाला जे काय की ऑक्सिजन मिळेल. काही लिमिटेड जे मर्यादा आहे, जे अंतर आहे, त्या मर्यादेच्या अंतरापर्यंत तुम्हाला जे काय की बिगर जे काय की हे घेता ऑक्सिजनची नळकांडा न लावता तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल, त्याच्यावर नाही. पृथ्वीचा जो भाग आहे त्या तिथून लहान पाण्याचा संच त्याने खाली ठेवला ही पृथ्वी. त्याला त्याने दुसरं नाव दिलं समुद्र. ते पुढच्या ह्याच्यात पृथ्वीच्या निर्मितीमध्ये पुढच्या महिन्यात आपण पाहणार आहोत पृथ्वीची निर्मिती. मोठा जो संच जो आहे तो त्याने वरती ठेवला आणि लहान संच जो आहे ते त्याने जे काय की खाली तो ठेवला, विभागणी केली. पण याचा जो उपयोग त्याने जे काय की नोहाच्या काळामध्ये त्याने जलप्रलय करण्यासाठी तो केला होता, ते पवित्र शास्त्र आम्हाला प्रमाण देतं. पृथ्वीच्या आकाशामध्ये वातावरण व तारांगण, वायुजलाचा मोठा संच, पोकळी ही सर्व एकत्र अशी आहेत. हिब्रू मूळ दस्तावेज मध्ये अर्थात बेरासीत या हिब्रू शब्दाच्या उलगड्यामध्ये जे काय काय आम्ही पाहिलेलं होतं की यावे अदोनायने एक दिवस अशा प्रकारचा करारबद्ध मुकरार करून ठेवलेला आहे की तो त्या ठरलेल्या दिवशी तो हे आकाश आणि ही पृथ्वी ही अग्नीच्या द्वारे तो पूर्णपणे नष्ट करून टाकणार, राखून ठेवले. ती नष्ट केल्यानंतर पुढे आम्हाला अजून त्या पवित्र शास्त्रामध्ये अजून पाहायला मिळतं की तो पुन्हा जे काय की नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी ही तो अस्तित्वात आणून त्यामध्ये पवित्र जे विश्वासणारे जन जे आहे त्यांना तो सार्वकालिक जीवन त्या नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये त्यांना तो देणार की स्वतः तो त्यामध्ये राहणार, त्या नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये. सर्व जीवनाचा उपभोग ते तिथे पवित्र जनतेमध्ये आम्ही घेणार आहोत. या नवीन आकाशामध्ये तारांगण, अंतराळातील पोकळीतले दुरात्मे, वायुजलाचा मोठा संच किंवा पृथ्वीवरील जे काय की लहान पाण्याचा संच समुद्र किंवा सूर्य हा त्या नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये नसणार. भविष्यातल्या त्याच्या योजना या पुढील गोष्टी तिथं नाही. म्हणून प्रकटीकरणामध्ये तिथं पाहायला मिळतं की सूर्याची किंवा चंद्राची तिथे गरज पडणार नाही, समुद्र बी त्यामध्ये राहिला नाही.
जे काय की हे सर्व जे अग्नीचे द्वारे जे काही तो सर्व ते नष्ट करून टाकणार म्हणून इथं पाहायला मिळतं. या सर्व बाबतीत तपशील माहिती पवित्र शास्त्रातील वचनात आगाऊ आणि स्पष्टपणे दिलेली आहे. यावेळेस आपण जे काय की एक महत्वाची बाब पाहतो आहोत, त्याबाबत आपण अभ्यासाच्या द्वारे पाहणार आहोत की मूळ हिब्रू दस्तावेज मध्ये फक्त माईम हा शब्द वापर केलेला आहे. माईम हिब्रूच्या नियमाप्रमाणे इम प्रत पुढे लागलेला आहे. अर्थात तो अनेक वचनामध्ये माईम हा जो शब्द आहे हिब्रूच्या व्याकरणानुसार तो अनेक वचनामध्ये तो शब्द आहे. ज्याप्रमाणे शामा इम प्रत लागल्यामुळं शामा इम जो शब्द आम्हाला पुढे पाहायला मिळतो की तो अनेक आकाश आहे, त्याप्रमाणे माईम देखील हा जो शब्द आलेला आहे तो अनेक वचनामध्ये तो शब्द आलेला आहे. आणि मराठी भाषेमध्ये त्याला जल किंवा पाणी हे भाषांतर शब्द वापरलेले पाहास मिळतात. आता पाण्याच्या बाबतीत विचार करत असताना मुळातच जल हे दोन प्रकारचे असल्याचे पाहास मिळतात. जलाचे जे दोन प्रकार आहेत ते पाहायला मिळतात. पहिल्या भागामध्ये आम्ही पाहतो की पहिला जो भाग आहे की तो वायू जल जे आम्ही पाहतो वायुरूप जल. नोहाच्या काळाच्या आधी शेती कशी तयार होत, शेतीचं जे काय की जे पाणी कुठून मिळत होतं, बाष्प. बाष्पाला दुसरा शब्द वायू जल. त्याद्वारे तो त्या काळातले लोक शेती करत होते. पाऊस नव्हता त्या काळात आणि म्हणून पावसाळा म्हटलं की मला बिलकुल चांगला नाही वाटत. सर्वात बेकार क्लायमेट, सर्वात वाटोळ करणारं क्लायमेट. ते जरी ते जीवन आहे पण तरी देखील जे काय आहे की ते वास्तविक निर्मितीमध्ये जे काय आहे की डिस्ट्रॉय करण्यासाठी, नष्ट करण्याचं ते साधन त्याने ते वापरलेलं आहे पाऊस. पण या जलाशयाचा जे काय की जलप्रलयाच्या आधी आम्हाला पाहायला मिळतंय की जे बाष्प आहे जमिनीतून ते वर येत होतं, अर्थात वायू रूप जल, आणि त्याच्यावर ते शेती करत होते. तिथं लिहिले जमिनीची पाठ ते काय करत होते, वल्ली करत होते. वायुरूप अर्थात दिवसभर गरमीच्या माध्यमातून जमीन तापते. तापल्यानंतर ते गरम जे आहे ते जमीन, तुमचं घर लवकर थंड होतं पण जमीन थंड होत नाही लवकर. आणि ते जे जमीन गरम झाल्यामुळे जमिनीमध्ये असलेले झऱ्याच्या माध्यमातले पाणी त्याचं बाष्प तयार होऊन ते वरती येत होतं. आणि त्या बाष्पाच्या माध्यमातून जे धुकं आपण ज्याला म्हणतो दव, त्याच्याद्वारे ते सर्व जे काही त्यावेळेस त्याची शेती ती चालत होती, करत होती. वायू रूप जल. दुसरा भाग आम्हाला पाहायला मिळतो की द्रवरूप जल. हे दोन जे काही की भाग तिथं पाहायला मिळतात. द्रवरूप जलाचा उपयोग आम्हाला पाहायला मिळतो की उत्पत्तीमध्ये जे काय की जलप्रलय करण्यासाठी, नोहाच्या काळामध्ये जलप्रलय करण्यासाठी तो उपयोग केलेला होता. बेरचित पहिला अध्याय 6 ते 8 वचनामध्ये कोणत्या ह्या प्रकारे तपशील दिलेली पाहायला मिळत नाही. ह्याच्या मूळ बायबलच्या हिब्रू मध्ये किंवा सुबोध भाषणामध्ये, मूळ हिब्रू मध्ये किंवा सुबोध भाषणाच्या मध्ये हे वचन आपण बघूया, ऐकूया. उत्पत्ती जे काय आहे की बेराशीत पहिला अध्याय 6 ते 8 वचनामध्ये कोणकोणते शब्द वापरलेले आहेत पाहूया आपण. वायुरूप जलाशय. वायुरूप जलाशय वेगळे हो म्हणतो दाखवते. पुढं वायुरूप जल जे आहे ते वेगळी केली, ते वरती ठेवली. आणि ते लहान जो संच आहे वायुरूप जलाचा, तो अजूनपर्यंत त्याचं जे काय आहे की रूपांतर केलं नाही द्रवरूप मध्ये. अजून ते रूपांतर पुढं आहे.
रूपांतर पुढे आहे, पाहूया याच्यामधून पहिल्यांदा, नंतर त्याकडे लक्ष केंद्रित करूया. जलरूप जे आहे ते आम्हाला पाहायला मिळतं की पण त्याचा उल्लेख इथं कुठेच बायबलमध्ये, ना पंडित रामाच्या बायबलमध्ये किंवा बायबल सोसायटी बायबलमध्ये तो केलेला नाहीये, परंतु ह्याच्यामध्ये तो शब्द आलेला आहे. वायुरूप जलाशय, वरती मोठा संच त्याने तो ठेवला. दोन्ही संचाच्या बाबतीत पाहायला मिळतं. फक्त आम्हाला पाहायला मिळतं जलाचा संच हा शब्द वापरलेला आहे, परंतु वायू जल हा वरचा व तरंगता तो होता. तरंग येते हवेमध्ये. वायू रूप जल हे हवेमध्ये तरंगतात, परंतु द्रवरूप जल हे वरच्यावर जे काही तरंगत नाही. घरी गेल्यानंतर तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं किंवा तांब्यात एखाद्या हंडीमध्ये पाणी घ्यायचं आणि तुम्ही हवेमध्ये ते सोडायचं. ते पाणी का तरंगत नाही? इथं गुरुत्वाकर्षणाचा भाग तिथं यूज नाही करायचा. न्यूटनने सांगितलेलं गुरुत्वाकर्षण की झाडावरचं फळ खाली पडलं का, कारण ते पृथ्वी आकर्षित आहे गुरुत्वाकर्षणामध्ये. पाण्याच्या गुणधर्मामध्ये जे काही ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की पाण्याच्या मध्ये जर वायू जल असेल तर ते गुरुत्वाकर्षणाला तो जे काय की तो कॅचअप करू शकत नाही. गुरुत्वाकर्षण त्याला ओढू शकत नाही. जेव्हा ते पाणी हवेमध्ये नितळतं, वायू जल नितळतात, त्यावेळेस त्याचे थेंब, पाण्याचे थेंब तयार होऊन जे काय की ते खाली भूमीवर पडतात. परंतु जे द्रवरूप पाणी आहे ते वरच्यावर तरंगत नाही, तर ते वजनामुळं अस्थिर राहून खाली खाली जाण्याचा ते प्रयत्न करतात. एकाच मोठ्या जलाशयाच्या संचयाचे दोन भाग झालेले आहेत, जे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. या दोन भागामध्ये एक लहान भाग व दुसरा जो आहे तो खाली ठेवण्यात आला, आणि जो दुसरा भाग जो आहे तो अंतराळाच्या वरच्या भागात अर्थात यामध्ये जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. हे स्तोत्र 148 मध्ये जे काही वचनाप्रमाणे पाहायला मिळतं. आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो, अदोनाई यावेळेचे स्तवन करा. रोजच्या वापरण्यात येणाऱ्या जलामध्ये दोनच वायू हे उपयोगात आलेले आहेत. रोजच्या तुम्ही वापरण्यात आणणाऱ्या पाण्यामध्ये, द्रवरूप पाण्यामध्ये दोनच वायूचा उपयोग झालाय. संज्ञा सांगा आता. शाळेचे कोण विद्यार्थी इथं? शाळेचे कोण कोण आहे? ग्रॅज्युएशन झालेले बी आपल्याकडे पोरं आहे. पाण्याची संज्ञा काय आहे? H2O. हायड्रोजनचे दोन अणू. अणू याचा अर्थ डोळ्याने दिसत नाही. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू जेव्हा एकत्र संयुक्त होतात त्यावेळेस तो एक पाण्याचा ड्रॉप तयार होतो, संच तयार होतो, ड्रॉप तयार होतो, एक थेंब तयार होतो. ही संज्ञा आमची आहे, सायन्सने ते शोधून काढलेला. द्रवरूप पाणी केव्हा होतं की जेव्हा दोन वायू एकत्र आल्यानंतर त्याचं जे काय आहे की द्रवरूप पाणी तयार होतं. परंतु मूळ जलाशयाचं परीक्षण केल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतंय की अनेक वेगवेगळे वायू असे ह्या जलाशयात, वायुरूपी जलाशयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काय की वायू आहे. हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. नायट्रोजन कधी मिळतं? नायट्रोजन वायू कधी मिळतो? समुद्राचं पाणी जेव्हा गरम होतं, जेव्हा त्याचं बाष्प तयार होतं, जेव्हा ते पाणी वर जातं आणि नंतर जे वातावरणामध्ये गेल्यानंतर जे नायट्रोजन त्याच्यामध्ये मिळाल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा तो नायट्रोजन त्या पाण्यामध्ये जेव्हा वायुरूप जलाशयामध्ये संयुक्त झाल्यानंतर जेव्हा द्रवरूप पाण्यामध्ये जेव्हा तो पडत असतो त्यावेळेस ते शेतीसाठी सर्वात उपयुक्त असा तो वायू आहे नायट्रोजन. नायट्रोजन तो वायू. आता किती जणांना माहिती? अनेक वायू आहे. वायू जलाशयाच्या संचामध्ये अनेक वायू आहेत. म्हणून पृथ्वीच्या समुद्रामधील जे काय आहे की आम्हाला तिथं पाहायला मिळतं की त्यामध्ये काय अजून वायू आहेत, तसेच वायू आहेत अजून काय. तुमचं मीठ कोणत्या दोन वायूने बनलं जातं?
आमची तर लेकर शिक्षण झाले पण काय फायदा नाही मंडळीला त्यांचा. आमची बाई तर शिक्षिका आहे, शिक्षकाची ट्युशन घेते. नमक कैसे बनता है, कोणते समुद्र के कोणते जो वायु से द्रव से बनता है, म्हणून आमचे लोक माग आहे. नॉलेज जे आहे, शिक्षण जे आहे, हे अत्यंत त्याला महत्व देणं अत्यंत महत्वाची बाब राहते. शिक्षणाला शिक्षण घेतल्याशिवाय, नॉलेज आल्याशिवाय पुढे आम्हाला प्रगती करता येत नाही. पिठाच्या मध्ये आम्हाला समुद्राच्या पिठाच्या मध्ये पाहायला मिळतं क्लोराईड आहे, सल्फर आहे. क्लोराईड कसलं आहे ते, तो वायूचा तो भाग जर बघितला तो क्लोराईड कसला आहे, पॉइझन आहे, विषारी आहे. माहिती होतं आम्हाला का तर आम्ही तिथपर्यंत आमची अभ्यासाची ज्ञान प्राप्त करून घेण्याची मजल ठेवत नाही. आणि हे तर तुमच्या तर प्राथमिक शिक्षणामध्ये बायबलच्या या सगळ्या गोष्टी कुठे आहे, पहिल्याच पुस्तकामध्ये आहे. आणि तुम्ही त्याचा अभ्यास नाही करत. असो, अनेक वायू या ज्या वायुरूप जलाशयामध्ये जे आहेत की ज्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे जे काय की त्यामध्ये ते काय की तो काय करत आहे, होत आहे. आणि ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की तो वरच्या जे काय की वर तरंगत असल्यामुळं तो वरती जे काय की मोठा वायू जलाचा संच वरती तो तरंगत आहे. परंतु खाली जो वायुरूप जलाचं जेव्हा तो रूपांतर द्रवरूप मध्ये करतो त्यावेळेस त्याला माहिती होतं की तो ते नॉन कंट्रोल त्या द्रवरूप पाण्याला तो कंट्रोल करू शकणार नाही ते पाणी. म्हणून पृथ्वीच्या त्या आकाशाच्या पृथ्वीच्या अभ्यासामध्ये आम्ही तो अभ्यास करणार आहे. पुढं समुद्राचा जो अभ्यास आहे तो त्यामध्ये करणार. त्या द्रवरूप पाण्याला त्याने ऑर्डर दिली, आज्ञा केली की जे वलय मी तुला निर्माण दिलेलं आहे, वलय शब्द मराठीत वलय जे आहे त्याच्या पुढं तू जायचं नाही. वलय गोलाकृती, अंडाकृती, गोलाकृती. समुद्राच्या पाण्याला देखील अजून जे काय की पृष्ठभूमीकडे जे काय की जरी त्या लाटा उचमरत येत असल्या पण त्याने तिथं जे काय की अशा प्रकारची त्याला मर्यादा तिथं ठेवली की ती मर्यादा आम्हाला पाहायला मिळते की ती वाळू जी आहे त्या वाळूच्या पुढे तो यायचं नाही. पण ते आता तो मर्यादा काढून घेते कारण त्याला डिस्ट्रॉय करायचे, नाश करायचे आता. म्हणून ती सुनामी कुठून आली, आता जे आपल्याकडे आलती सुनामी जे दक्षिण भारतामध्ये संपूर्ण नाश केला होता, कुठून आलती ती, कुठून सर्व तुमचे जे आहे किनारी पट्टीचं सर्व जे वाळूचा जो भाग आहे मर्यादेचा ते सर्व तोडून आजपर्यंत नुकसान करून टाकतं. ती काढून टाकणार तो मर्यादा, त्याला नष्ट करायचे. कारण हे सर्व त्याने ज्या गोष्टीला निसर्गामधल्या ज्या गोष्टीला त्याने मर्यादा ठेवलेली आहेत त्या सर्व मर्यादा हळूहळू तो काढून घेते. सोबत बायबलच्या भाषांतरामध्ये वायुरूप जलाशय हा शब्दाचा प्रयोग जे काय की पाहायला मिळतो. परंतु इतर कोणत्याही बायबलमध्ये वायुरूप जलाचा हा शब्द कुठेही आलेला नाही. आणि म्हणून तुम्ही सत्यापर्यंत तिथं पोहोचू शकत नाही या अभ्यासामुळे. या डायरेक्ट जे काय की जलाचा मोठा संच पाणी, पण ते नेमकं काय आहे, ते कसं आहे, ते त्याची वस्तुस्थिती भौगोलिक त्या रचनेप्रमाणे कशी होती ती सर्व गोष्टी त्याप्रमाणे यावे अदोने एलोहिम स्वतःच्या हाताने जे काय की ह्या पृथ्वीवरील जे काय की आकाशामधील तारांगणामध्ये त्याने ते सर्व गोष्टी त्याने तारे ठेवले. आपल्या हातची कृती येते या पृथ्वीपासून तर इथपर्यंत हे सर्व जे आहे ते आकाश आहे, पृथ्वीचं आकाश आहे. इथपर्यंत ते पृथ्वीचं आकाश, पुढं हे सर्व आकाश पर्यंत हे सर्व भाग नष्ट करून टाकणार. नेमून ठेवलेल्या दिवशी, भाकीत केलेल्या दिवशी, हे उत्पन्न अस्तित्वात आणण्याच्या दिवशी जे त्याने जे काय की जे भविष्यवचन करारनाम्यासह त्याने जे काय की आदेश काढलेला आहे,
की त्या अग्नीच्या द्वारे हे सर्व आकाश आणि ही पृथ्वी नष्ट करणार, पृथ्वीचं जे आकाश नष्ट करणार. या मध्ये आम्ही पाहतोय तारांगणामध्ये सूर्य, चंद्र, असंख्य तारे, ग्रह हे त्याच्या योजनेनुसार जे काही की आराखड्याप्रमाणे त्याने तयार केले आणि त्याप्रमाणे जे काही की त्या निर्मिती केली. त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळते की पृथ्वीच्या जे काही उंच अंतरापर्यंत सजीवांना जिवंत राहता येईल अशा प्रकारचं जे काही की त्याने जे काही की हा भाग त्यांनी ठेवला आहे वातावरण, त्याच्यावर तुम्हाला जाता येणार नाही खालपर्यंत. आता हे जिवंत काय आहे यातले, हे जे भ्रष्ट झालेले देवदूत जे खाली टाकलेले ते जिवंत काय आहे? तो आत्मा आहे, वायू आहे. आध्यात्मिकतेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे अदृश्य निर्मितीमध्ये ते वायू आहे, ज्याला रूप हा शब्द आहे आत्मेत. या आत्म्यांना प्राणवायूची जरूरत नसते. आत्म्यांना प्राणवायूची जरूरत नसते. ते वायू स्वतः आहेत, ते आत्मे आहेत. कुठल्याही काळोखामध्ये ते फिरत राहतात. ते आत्मे, अशुद्ध आत्मे, माणसाचा असो किंवा देवदूताचे असो, फिरत राहतात. ते जिथं हवा नाहीत, जिथं घरदार बंद आहेत, खिडक्या बिडक्या बंद आहेत, तर देखील ते आतमध्ये येऊ शकतात. आत्मे आहे, ते वायू आहे. वातावरणामध्ये आम्हाला या सर्व गोष्टी जे काही पाहायला मिळतात. आणि पुढील जे काही पृथ्वीच्या निर्मितीचा अभ्यास करीत असताना या लहान वायू जलाशयाचा जो संच च्या खाली जो ठेवण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत द्रवरूप जलाशयामध्ये रूपांतर करण्यात आले, त्या वायुरूप जलाशयाच्या बाबतीत आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याची सत्यता व माहिती जी काय की आपण त्यामधून ते पाहणार आहोत. हा हिब्रू शब्द शामाईमच्या म्हणजे आकाशांच्या बाबतीच्या अभ्यासामध्ये आपण जे काय आहे की अदृश्य निर्मितीतील जे काय आहे की जे 7 आकाश आहे त्यांच्या बाबतीत पाहिलं, निर्मिती पाहिली, त्या कशा प्रकारची त्याने बनवलेली. आणि त्याचप्रमाणे पुढे आम्हाला पाहायला मिळते की त्याच्या सुचित्रासह पवित्र शास्त्रातील काही रेफरन्स वचनाचे जे काय की रेफरन्स संदर्भ देऊन देखील जे काय की त्या गोष्टी आपण पाहिल्या, तर सत्याचं ज्ञान त्यामध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या आकाशाच्या बाबतीत जे आहे की ह्या अदृश्य आकाशामध्ये यावे अदोनायने काय काय अस्तित्वात आणलं ते देखील थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. या पृथ्वीच्या आकाशामध्ये देखील त्यांनी ज्या ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या देखील आपण जे काय की त्या पाहिलेल्या आहेत. आता पुढील बी भागामध्ये 6व्या भागामध्ये 5वा भाग आपण आज पाहिला. या 6व्या भागामध्ये एरेस्ट, हा एरेस्ट जो राहिलेला शेवटचा शब्द 7वा, त्याचा जो काय आहे की आम्हाला पाहायला मिळते की पृथ्वी आणि माईम अर्थात समुद्र निर्मितीचा या बाबतीत अभ्यास करणार आहोत. आणि त्यातील संदर्भ पवित्र शास्त्रातील वचन व सुचित्रासह आपण ते जे काय की त्यातील सत्य, तेथील जे ज्ञान आहे ते प्राप्त करून घेणार आहोत. अभ्यास करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी हे सत्यातील जे ज्ञान अभ्यास आपण स्वतः करून इतरांना देखील ते हे ज्ञान आणि तो अभ्यास आपण इतरांना देखील द्यावा आणि त्यांनी ज्ञान हे करावं. या व्हिडिओमध्ये आपण जे काय की पाहत असताना तो लाईक करावा, सबस्क्राईब करावा आणि शेअर करून इतरांना देखील तो करावा. अदोनाय एलोहिम अब्बाने हे सर्व सत्य वचन प्रसारित करण्याकरिता त्याचा कादोश रुहाच्या सामर्थ्याने व येशू मसीहाच्या ज्ञानाने परिपूर्ण करून हा व्हिडिओ पूर्ण करून घेतला. म्हणून आम्ही यावे एलोहिम अब्बाचे, कादोश रुहाचे आणि त्याचा बेन येशू मसीहाची उपकारस्तुती करून त्याचे आभार मानतो आणि हे त्याच्या गौरवाकरिता त्याला समर्पित करतो. आमेन.